साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समस्त मातंग समाज मिरज शहर यांच्या वतीनं मिरज येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा येथे माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रशांत दादा लोखंडे, आदिवासी कोळी महासंघाचे सांगली जिल्हा कृषी अध्यक्ष सुनील कोळी, बौद्ध संघर्ष समिती सांगली जिल्हा अध्यक्ष चेतन कदम, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान असंघटित कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर रास्ते, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सांगली जिल्हा सचिव उमाजी लोंढे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे मुख्य सचिव शंकर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, संत रोहिदास महाराज मित्र मंडळ मिरज अध्यक्ष प्रशांत मोरे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य लखन धोंगडे यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळ, नदीवेश शास्त्री चौक मिरजचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। भारताच्या पहिल्या महिला आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 127वा महापरिनिर्वाण दिन आज मिरजमधील सर्व माध्यमांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या ज्वलंत कार्यास कोटी कोटी बद्दल करतो। सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 या रोजी झाला। तसेच त्यांचा निर्वाण हा आज रोजी म्हणजे 10 मार्च 1897 रोजी झाला। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 66 वर्षाचं अगदी जीवन त्यांना लाभलेलं होतं। या 66 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी अत्यंत महान असं कार्य करून ठेवलेलं आहे की ज्यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे आज इथला जो काही शोषित वंचित जो समाज आहे किंवा आज आमच्या माता भगिनी आहेत ज्या सन्मानानं जगत आहेत त्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेने त्या काळच्या सनातन व्यवस्थेविरुद्ध बंड उभारलेलं होतं। आपले पती क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या समवेत अगदी शिक्षणाचा गाडा त्या काळामध्ये त्यांनी ओढला होता, समर्थपणे पेलला होता। खरं तर त्यांचा मृत्यू होण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला पुण्यामध्ये 18व्या शतकामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्या साथीमध्ये लोकांची समाजसेवा करत असताना त्यांना देखील प्लेगची लागण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। अगदी 66 वर्षाचं त्यांना जीवन लाभलेलं आहे। त्या 66 वर्षाच्या जीवनामध्ये अनेक महान कार्य त्यांनी केलेलं आहे। त्या कार्यानिमित्त आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन करतो आणि थांबतो। आज सावित्री माता फुले यांची पुण्यतिथी असून आज या पुण्यतिथीनिमित्त मिरज येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यालगत आज या ठिकाणी आम्ही सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। या अभिवादनाच्या नियोजनासाठी समस्त मातंग समाज, अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळ, अण्णाभाऊ साठे पुतळा समिती व मिरज शहरातील तमाम माझ्या बहुजन बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे। आणि पुन्हा एकदा मी